दुसरे लग्न करून घरी जात असताना गाडीसमोर एक भिकारी महिला कडेवर मुलगी घेऊन उभी दिसली आणि तिला पाहताच त्याच्यावर जणू आभाळच कोसळले. दुपारची वेळ होती. लग्नाचा कार्यक्रम नुकताच संपला होता. गाड्यांचा ताफा गावाच्या दिशेने निघाला होता. सर्वजण आनंदात होते. नववधूच्या चेहऱ्यावर नव्या आयुष्याची स्वप्ने होती, तर नातेवाईक गप्पा आणि हसण्यात रमले होते. पण अचानक समोर रस्त्याच्या कडाला उभी असलेली एक महिला त्याच्या नजरेस पडली. फाटकी साडी, विस्कटलेले केस, अनवाणी पाय आणि कडेवर एक छोटी मुलगी. ती महिला हात पसरून गाड्यांकडे पाहत होती. गाडी तिच्याजवळ जाणार तितक्यात त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर पडली. क्षणभर त्याचे हृदय धडधडेनेच विसरले. श्वास अडकला. चेहरा पांढरा फटक झाला. गाडी थांबवा, लगेच थांबवा, तो एवढ्या मोठ्याने ओरडला की गाडीत बसलेले सगळेच घाबरले. ड्रायव्हरने जोरात ब्रेक मारला. नववधूने त्याचा हात पकडला. काय झालं? पण तो काहीच बोलला नाही. त्याचे डोळे फक्त त्या महिलेवर खिळले होते. ती महिला मात्र त्याला पाहताच घाबरली. तिने कडेवरच्या मुलीला घट्ट पकडलं आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. तो ताबडतोब गाडीतून खाली उतरला. त्याच्या पायांना जणू वेगच आला होता. तो तिच्या मागे धावू लागला. थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. महिलेने मागे वळूनही पाहिलं नाही. ती चालतच राहिली, पण तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. शेवटी तो तिच्यासमोर जाऊन उभा राहिला. महिलेने हळूहळू चेहरा वर केला आणि तो चेहरा पाहताच त्याच्या अंगावर काटा आला. कारण ती दुसरी कोणी नसून त्याची पहिली पत्नी होती. तीच पत्नी जिला 5 वर्षापूर्वी मृत समजून सगळ्यांनी विसरून टाकलं होतं. त्याचे डोळे विस्फारले. तू जिवंत आहेस. महिलेच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ती काही बोलली नाही, फक्त मान खाली घालून उभी राहिली. त्याला काहीच समजत नव्हतं. 5 वर्षापूर्वी आलेल्या त्या भीषण अपघातानंतर पोलिसांनी तिला मृत घोषित केलं होतं. नदीत पडलेल्या बसमधून अनेक मृतदेह सापडले होते, पण तिचा मृतदेह सापडला नव्हता. तरीही सर्वांनी ती मेली असेल मानले होते. कुटुंबाने तिचे विधीही करून टाकले होते आणि आज ती त्याच्या समोर उभी होती, भिकारी बनून, कडेवर एका मुलीसह. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, हे मूल कोणाचं आहे? तो प्रश्न ऐकताच महिलेच्या डोळ्यात वेदना दाटून आल्या. तिने मुलीला आणखी जवळ घेतलं आणि म्हणाली, या प्रश्नाचं उत्तर ऐकल्यावर तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. हे ऐकताच त्याच्या छातीत धडकी भरली, कारण तिच्या आवाजात काहीतरी असं होतं जे एखादं भयंकर रहस्य लपवत होतं. आणि त्याला अजिबात कल्पना नव्हती की पुढच्या काही मिनिटात त्याच्या दुसऱ्या लग्नाचा आनंद पूर्णपणे उद्ध्वस्त होणार होता. या प्रश्नाचं उत्तर ऐकल्यावर तुझं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. तिच्या तोंडून हे शब्द ऐकताच त्याच्या अंगावर काटा आला. रस्त्यावर उभे असलेले काही लोक त्याच्याकडे कुतूहलाने पाहू लागले. दूरवर लग्नाच्या गाड्यांचा ताफा थांबलेला होता. नववधू आणि नातेवाईक गोंधळलेल्या नजरेने हे सगळं पाहत होते. तो पुन्हा एकदा थरथरत्या आवाजात म्हणाला, सांग ना, ही मुलगी कोणाची आहे? महिलेने मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. काही क्षण ती शांत राहिली, जणू 5 वर्षापासून छातीत दडलेलं दुःख शब्दांमध्ये मांडण्याचं धाडस
ती गोळा करत होती. शेवटी तिने त्याच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाली, ही तुझी मुलगी आहे. हे शब्द ऐकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. काय? तो अक्षरशः ओरडलाच. हे कसं शक्य आहे? त्याच्या डोळ्यात अविश्वास होता. त्याने त्या छोट्या मुलीकडे पाहिलं. आता त्याला तिच्या चेहऱ्यात स्वतःचे काही अंश दिसू लागले. तिचे डोळे, हसू, चेहऱ्याची ठेवण सगळंच कुठेतरी त्याच्यासारखं होतं. त्याच्या हातापायांना कंप सुटला. पण अपघातानंतर तू कुठे होतीस आणि मला याबद्दल कधीच का सांगितलं नाहीस? महिलेने एक खोल श्वास घेतला आणि तिच्या आयुष्यातील सर्वात भयानक अध्याय उघडायला सुरुवात केली. त्या दिवशी बस नदीत कोसळली तेव्हा मी वाचले होते, पण मला गंभीर दुखापत झाली होती. पाण्याच्या प्रवाहाने मला खूप दूर नेलं. एका वृद्ध मच्छीमाराने माझा जीव वाचवला. तो शांतपणे ऐकत होता. मी जवळजवळ 2 महिने बेशुद्ध होते. शुद्धीवर आले तेव्हा मला काहीच आठवत नव्हतं. माझं नाव, माझं घर, माझे लोक, काहीच नाही. त्याच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. स्मरणशक्ती गेली होती. तिने मान हलवली. हो, मी कोण आहे हेच मला माहीत नव्हतं. काही महिने गेले. तिची तब्येत सुधारत होती, पण आठवणी परत येत नव्हत्या. नंतर अचानक एके दिवशी तिला स्वतःबद्दल सगळं आठवू लागलं. तिला तिचं घर आठवलं, पती आठवला, स्वप्न आठवली आणि ती लगेच त्याला शोधण्यासाठी निघाली. पण तिने जे पाहिलं ते तिच्या आयुष्याला कायमचं बदलून गेलं. तो बेचैन झाला. काय पाहिलंस? तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. मी माझ्या घरी आले होते. मग तेव्हा तुझ्या घरात माझ्याबद्दल शोकसभा सुरू होती. सगळ्यांनी मला मेलेली मानलं होतं. तो शांत झाला. हे त्याला माहीत नव्हतं, पण पुढे जे ती सांगणार होती त्याची त्याला कल्पनाही नव्हती. ती पुढे म्हणाली, मी घराबाहेर उभी राहून सगळं ऐकत होते. तेव्हा मला तुझ्या मोठ्या भावाचा आवाज ऐकू आला. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. माझ्या भावाचा? हो. तिचा आवाज अचानक कठोर झाला. तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता. काय बोलत होता? तिने थरथरत उत्तर दिलं. तो म्हणत होता, आता सगळी संपत्ती आपल्या नावावर येईल. ती जिवंत राहिली असती तर हा प्लॅन कधीच यशस्वी झाला नसता. हे ऐकताच त्याच्या अंगातून वीज गेल्यासारखं झालं. काय? त्याचा स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. महिला पुढे म्हणाली, त्या दिवशी मला समजलं तो अपघात नव्हता. त्याचा श्वास अडकला. म्हणजे त्या बसचा अपघात घडवून आणला गेला होता. रस्त्यावर एकदम शांतता पसरली. तिच्या प्रत्येक शब्दाने त्याच्या आयुष्याचा पाया हादरत होता. पण अजून सर्वात मोठा धक्का बाकी होता. तिने मुलाकडे पाहिले आणि म्हणाली, मला वाटलं होतं की सत्य तुला लगेच सांगावं, पण जेव्हा मी पुन्हा तुझ्या घराजवळ आले तेव्हा काय झालं? तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. तेव्हा मला कळलं की माझ्या जीवाला अजूनही धोका आहे. कोणाकडून? तिचे पुढचे शब्द ऐकतात त्याच्या छातीत धडकी भरली. कारण तिने ज्या व्यक्तीचं नाव घेतलं ती व्यक्ती त्याच्या अगदी जवळची होती आणि सध्या त्याच्या लग्नाच्या गाडीत बसलेली होती. माझ्या जीवाला अजूनही धोका आहे हे शब्द ऐकताच त्याच्या छातीत धडधड वाढली. कोणाकडून? त्याने घाईघाईने विचारलं. महिलेने थरथरत्या हाताने लग्नाच्या गाड्यांकडे बोट दाखवलं. तो मागे वळून पाहू लागला. नातेवाईक अजूनही तिथेच उभे होते. नववधू गोंधळलेल्या नजरेने त्यांच्याकडे पाहत होती. महिलेच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. ती हळू आवाजात म्हणाली, जिच्याशी तू आज लग्न केलं आहेस तीच व्यक्ती. क्षणभर त्याला काहीच ऐकू आलं नाही. जणू आजूबाजूचा सगळा आवाज अचानक गायब झाला होता. काय? तो जोरात ओरडला. तू वेडी झाली आहेस का? महिला रडू लागली. मलाही सुरुवातीला विश्वास बसत नव्हता. मग असं कसं बोलतेस? तिने डोळे पुसले. कारण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी सगळं पाहिलं आहे. तो स्तब्ध झाला. महिला पुढे सांगू लागली, मी तुझ्या घराजवळ अनेक दिवस लपून राहत होते. मला सत्य जाणून घ्यायचं होतं. माझ्या अपघातामागे कोण आहे ते शोधायचं होतं. मग
एक दिवस मी तुझ्या मोठ्या भावाचा आणि तुझ्या नव्या बायकोचा संवाद ऐकला. त्याच्या कपाळावर घाम जमा झाला. कसला संवाद? महिलेने आजूबाजूला पाहिलं. जणू अजूनही कुणीतरी त्यांच्यावर नजर ठेवून आहे अशी तिला भीती वाटत होती. ती म्हणाली, ते दोघे एका जुन्या गोदामात भेटले होते. माझा भाऊ आणि ती. हो, पण ते एकमेकांना ओळखतातच कसे? महिलेच्या चेहऱ्यावर कटू हसू उमटलं. कारण ते अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखतात. त्याचा श्वास अडकला. काय म्हणायचं आहे तुला? तुझं दुसरं लग्न हा योगायोग नाही. त्यांच्या हातातील मोबाईल खाली पडला. म्हणजे सगळं आधीपासून ठरलेलं होतं. तो आता पूर्णपणे हादरला होता. महिलेने पुढे सांगितलं, तुझ्या वडिलांनी मृत्यूपूर्वी जी संपत्ती तुझ्या नावावर केली होती तिच्यावर पूर्ण हक्क मिळवण्यासाठी हा सगळा खेळ रचला गेला. नाही, हे अशक्य आहे. मलाही तसंच वाटलं होतं. पुरावा आहे तुझ्याकडे? महिलेने तिच्या जुन्या पिशवीतून एक छोटासा पेन ड्राईव्ह काढला. तो पाहून तो आश्चर्यचकित झाला. हे काय आहे? यात सगळं आहे. काय? त्याच्या भेटींचे व्हिडिओ, संभाषणाचे रेकॉर्डिंग आणि तुझ्या अपघाताचा प्लॅन. त्याचे हात थरथरू लागले. त्याने पेन ड्राईव्ह हातात घेतला. जणू त्याच्या आयुष्याचं संपूर्ण सत्य त्या छोट्याशा वस्तूमध्ये बंद होतं. तेवढ्यात अचानक मागून एक मोठा आवाज आला. तो पेन ड्राईव्ह त्याला देऊ नकोस. दोघेही दचकून मागे वळले. समोर त्याचा मोठा भाऊ उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर संताप होता आणि त्याच्या बाजूला त्याची नववधू उभी होती. पण तिच्या चेहऱ्यावर नववधूसारखी निरागसता नव्हती. तिच्या ओठांवर एक विचित्र हसू होतं. असं हसू जे पाहून त्याच्या अंगावर शहारे आले. महिला घाबरून 2 पावलं मागे सरकली. मुलगी रडू लागली. तो काही बोलणार इतक्यात त्याचा भाऊ खिशातून काहीतरी बाहेर काढू लागला आणि ते पाहताच त्याच्या डोळ्यांत भीती दाटली. कारण त्याच्या भावाच्या हातात एक पिस्तूल होतं. रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांनाही आता धोका जाणवू लागला. पण पुढच्या क्षणी जे घडलं त्याची कल्पना तिथे उपस्थित असलेल्या कोणालाच नव्हती. कारण ती छोटी मुलगी अचानक मोठ्याने ओरडली, बाबा पळा! आणि तिच्या त्या एका शब्दाने अनेक वर्षापासून लपलेलं एक भयंकर रहस्य उघड होणार होतं. बाबा पळा! त्या छोट्या मुलीच्या तोंडून बाबा हा शब्द बाहेर पडताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्यांदाच त्याला जाणवलं ही खरंच त्याची मुलगी होती. पण भावनिक होण्यासाठी वेळ नव्हता. कारण समोर त्याचा मोठा भाऊ पिस्तूल रोखून उभा होता. रस्त्यावरच्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. काही लोक मागे पळाले. काहींनी मोबाईल काढून पोलिसांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा मोठा भाऊ मोठ्याने ओरडला, कोणीही पुढे आलं तर गोळी घालीन. सगळे घाबरले. महिला मुलीला मिठी मारून उभी होती. तिच्या चेहऱ्यावर मृत्यूची भीती स्पष्ट दिसत होती. तो पुढे झाला, दादा हे काय करतोयस? त्याचा भाऊ विक्षिप्तपणे हसू लागला. जे खूप आधी करायला हवं होतं तेच, म्हणजे तुझा शेवट. हे ऐकून तो हादरला. तेवढ्यात नववधू पुढे आली. ती आता पूर्णपणे बदललेली दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे खोटे भाव नाहीसे झाले होते. ती थंड आवाजात म्हणाली, त्याला सगळं कळलं आहे. आता हा जिवंत राहिला तर आपलं सगळं संपेल. त्याच्या छातीत धक्का बसला. म्हणजे हे सगळं खरं होतं. ती हसली, हो, तू माझ्याशी प्रेमाचं नाटक केलंस. संपत्तीसाठी माणसं काय काय करतात याची तुला कल्पना नाही. त्याच्या डोळ्यात राग आणि वेदना दाटून आल्या. त्याने पहिल्या पत्नीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू होते. कारण ती अनेक वर्षापासून
हे सत्य एकटीच सहन करत होती. मोठा भाऊ पुन्हा बोलू लागला, त्या अपघातात तू मरायला हवा होतास. काय? हो, पण नशिबाने तू वाचलास. मग माझी पत्नी? तो हसला. तीही मेली असती, पण ती निसटली. क्षणभर शांतता पसरली. मग तो पुढे म्हणाला, वडिलांनी संपत्ती तुझ्या नावावर केली होती. मला ते सहन होत नव्हतं, म्हणून तू हे सगळं केलंस. हो. त्याच्या भावाच्या डोळ्यात आता वेडेपणा दिसत होता. मी वर्षानुवर्ष वाट पाहिली आणि आता तूही जाणार आणि ही सुद्धा. असं म्हणत त्याने पिस्तूल थेट पहिल्या पत्नीवर रोखलं. महिला घाबरून मागे सरकली. मुलगी रडू लागली. तो धावत तिच्यासमोर उभा राहिला. त्या क्षणी धाड गोळीचा आवाज झाला. आजूबाजूचे लोक किंचाळले. क्षणभर कुणालाच समजलं नाही की गोळी कोणाला लागली. रक्त जमिनीवर सांडू लागलं. पण पुढच्या क्षणी सर्वजण स्तब्ध झाले, कारण गोळी त्याच्या भावाला लागली होती. सगळ्यांनी आश्चर्याने मागे पाहिलं. तिथे एक वृद्ध व्यक्ती उभी होती. हातात परवाधानात रिव्हॉल्वर होता. तो दुसरा कोणी नसून त्यांचा अनेक वर्षांपासून बेपत्ता असलेला काका होता. त्याला पाहताच त्याचा भाऊ घाबरला. तू इथे कसा? काकांच्या डोळ्यात संताप होता. ते म्हणाले, मी अनेक वर्षांपासून तुझ्यावर लक्ष ठेवून होतो. हे ऐकताच नववधूच्या चेहऱ्याचा रंग उडाला, कारण काकांच्या हातात एक फाईल होती आणि त्या फाईलमध्ये असे पुरावे होते जे त्यांचा संपूर्ण खेळ एका क्षणात संपवणार होते. काकांच्या हातात असलेली फाईल पाहताच त्याचा भाऊ आणि नववधू दोघांच्याही चेहऱ्याचा रंग उडाला. काकांनी शांतपणे फाईल उघडली. त्यामध्ये जुने कागदपत्रे, बँकेचे व्यवहार, कॉल रेकॉर्ड आणि काही फोटो होते. ते म्हणाले, तुम्हा दोघांना वाटलं होतं की तुमचं सत्य कायमचं लपवून राहील, पण देवाच्या घरी उशीर होतो, अंधार नाही. रस्त्यावर जमलेल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. काकांनी एक एक पुरावा सर्वांसमोर दाखवायला सुरुवात केली. अपघाताच्या काही दिवस आधी मोठ्या भावाच्या खात्यातून मोठी रक्कम एका गुन्हेगार टोळीला पाठवली गेली होती. नववधू आणि त्याच्या भावाचे अनेक वर्षापासूनचे फोटो होते. त्यांच्यातील फोन रेकॉर्ड आणि सर्वात मोठा पुरावा, अपघात घडवून आणण्याचा ऑडिओ. तो आवाज ऐकताच सगळे हादरले, कारण त्यामध्ये त्याचा भाऊ स्पष्टपणे म्हणत होता, एकदा हा आणि त्याची बायको रस्त्यातून हटले की सगळी संपत्ती आपल्या ताब्यात येईल. हे ऐकताच त्याच्या भावाचे पाय लटपटू लागले. नववधू मागे सरकू लागली, पण आता उशीर झाला होता. दूरवरून पोलिसांच्या गाड्यांचे सायरन ऐकू येऊ लागले. काकांनी आधीच पोलिसांना माहिती दिली होती. काही मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचले. सर्व पुरावे पाहिल्यानंतर त्यांनी मोठ्या भावाला आणि नववधूला ताब्यात घेतले. जाता जाता त्याचा भाऊ त्याच्याकडे पाहून म्हणाला, मला माफ कर. पण त्याच्या डोळ्यात आता पश्चाताप नव्हता, फक्त तुटलेपण होतं. पोलीस त्यांना घेऊन गेले. रस्ता पुन्हा शांत झाला. कित्येक वर्षापासून दडलेलं सत्य अखेर बाहेर आलं होतं. तो हळूहळू पहिल्या पत्नीसमोर गेला. तिच्या डोळ्यात अश्रू होते. त्याच्या डोळ्यांतही. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. त्या शांततेत अनेक वर्षांचे दुःख, गैरसमज, वेदना आणि प्रेम दडलं होतं. मग तो खाली बसला. त्या छोट्या मुलीकडे पाहिलं. मुलगी घाबरत त्याच्याकडे पाहत होती. त्याने हळूच तिच्या डोक्यावर हात ठेवला.
मी तुझा बाबा आहे. हे ऐकताच मुलगी धावत येऊन त्याला मिठी मारली. तो रडू लागला. पहिली पत्नीही रडू लागली. अनेक वर्षांनी त्याचं कुटुंब पुन्हा एकत्र आलं होतं. काही महिन्यानंतर न्यायालयाने सर्व पुरावे तपासून मोठ्या भावाला आणि त्याच्या साथीदारांना कठोर शिक्षा सुनावली. संपत्ती पुन्हा त्याच्या नावावर आली. पण त्याच्यासाठी संपत्तीपेक्षा मोठी गोष्ट दुसरी होती. ती म्हणजे हरवलेलं कुटुंब परत मिळणे. एक संध्याकाळी तो घराच्या अंगणात बसला होता. त्याची मुलगी खेळत होती. पत्नी तिच्याकडे हसत पाहत होती. मावळत्या सूर्याच्या प्रकाशात त्याने आकाशाकडे पाहिलं. कधी काळी सर्व काही संपलं आहे असं त्याला वाटलं होतं. पण कधीकधी देव माणसाला सर्व काही हिरावून घेतल्यासारखं दाखवतो, फक्त त्याला त्याचं खरं सुख परत देण्यासाठी. आणि त्या दिवशी त्याला समजलं होतं की सत्य कितीही वर्ष लपलं तरी एक दिवस ते समोर येतच. आणि त्या दिवसापासून खऱ्या आयुष्याची सुरुवात होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा.